प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी उभी आहे। आमच्या या प्रभागामध्ये चौफुलीवर वर्दळीच्या ठिकाणी जो पाण्याचा वॉल आहे तो गेल्या 2 महिन्यापासून अक्षरशः त्या ठिकाणी ते चेंबर फुटलेला आहे। वारंवार नगरपालिकेत याची तक्रार केलेली आहे। जे पाणी सोडणारे इंजिनियर आहेत त्यांनाही सांगितलेलं आहे, परंतु मी स्वतःही फोन केले, पाठपुरावा केला, परंतु त्यांनी त्याची कोणतीही दखल घेतलेली नाही। आणि विशेष म्हणजे जे रस्त्यावरचं सांडपाणी आहे ते त्या चेंबर मध्ये जातं आणि पाईपलाईन द्वारे ते नागरिकांच्या घरात पोहोचतंय, अशी नागरिकांची तक्रार आहे। आणि या ठिकाणी चेंबर न दिसल्यामुळे बरेच अपघात होत आहे। काल परवाच एक मुलगा त्याचा अपघात झाला आणि हात मोडलेला आहे। तुम्ही बघू शकता का तो मुलगा आज या ठिकाणी आहे। बरं, हातावरच निभावलं, या ठिकाणी मोठी जीवितहानी सुद्धा होऊ शकते। याला जबाबदार कोण? आता वेळोवेळी प्रशासनाला सांगून सुद्धा ते याची दखल घेत नाही आणि म्हणून आम्ही गांधीगिरी पद्धतीने या ठिकाणी आंदोलन करत आहोत। आणि माझी प्रशासनाला कळकळीची विनंती आहे की कृपया हे जे निकृष्ट दर्जाचं काम आहे, कारण गेल्या वर्षभरात 5 ते 6 वेळा हा चेंबर फुटलेला आहे आणि त्या निकृष्ट दर्जाचं काम ते करत आहे। माझी त्यांना कळकळीची विनंती आहे की कृपया ते दर्जेदार काम आपण या ठिकाणी करावं आणि नागरिकांना दिलासा द्यावा। रात्री जात असताना मोटरसायकलीवरून लाईट गेलेली होती, तर लाईट गेलेली असताना खड्डा मला दिसला नाही, त्यात माझा पडून हात तुटलेला आहे। तरी सदर नगरपालिकेने लवकरात लवकर खड्डा बुजवावा अशी